निगडी परिसरातून एक चिंताजनक वास्तव समोर येत आहे। गॅस टंचाईचा मोठा फटका येथील छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बसतोय। रोज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांसाठी सहज उपलब्ध असणारे वडापाव, मिसळ, कांदा भजी, पोहे आणि मसाला दूध यांसारखे लोकप्रिय पदार्थ आता अनेक गाड्यांवरून गायब झाले आहेत। यामागचं मुख्य कारण म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि मिळाल्यास त्याचे प्रचंड वाढलेले दर। त्यामुळे हे पदार्थ बनवणे विक्रेत्यांना परवडेनासे झाले आहे। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक विक्रेत्यांनी स्वयंपाक पूर्णपणे बंद ठेवत केवळ चहा विक्रीवर व्यवसाय चालवण्याचा निर्णय घेतलाय। एरवी ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेल्या या गाड्यांवर आता सुनसान वातावरण पाहायला मिळतंय। रोजच्या कमाईवर कुटुंब चालवणाऱ्या विक्रेत्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर ठरत आहे। पूर्वी या गाड्यांवरून दररोज चांगली उलाढाल होत होती, मात्र आता व्यवसाय केवळ चहा पुरता मर्यादित राहिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे। गॅस टंचाईचा परिणाम फक्त व्यवसायापुरता मर्यादित नसून तो थेट या विक्रेत्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होतोय। त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देत गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी अशी मागणी विक्रेत्यांकडून केली जाते। दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पीसीएमसी न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।